मुंबईत 38,79,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षण करण्यासाठी 30,000 कर्मचारी कार्यरत होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची माहिती. मुंबईमधील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षणात 14% घरं बंद असल्याची माहिती. 9.23% कुटुंबियांचा सर्वेक्षणाला नकार. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो. मंत्री छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट. लाथ मारण्याची गरज नाही, संजय गायकवाडांना उत्तर. राजीनामा देऊन भुजबळांनी उपकार केले का? राजीनामा द्या, नाहीतर डोक्यावर घेऊन फिरा. भुजबळांच्या राजीनाम्यावर जरांगेंची प्रतिक्रिया. भुजबळ स्वतःच्या सरकारवर संशय घेतात. अजित पवारांना आणि फडणवीसांना धक्का देण्याचं भुजबळांचं षडयंत्र. मनोज जरांगेंचं भुजबळांवर टीकास्त्र. ओबीसी समाजाला भुजबळ संपवतायत. गोरगरीब उपाशी मरावेत असे भुजबळांचे विचार. मनोज जरांगेंचं वक्तव्य. राजीनामा देणे हे भुजबळांचं नाटक. राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेट बैठकीला हजर राहिले. संजय राऊतांचा भुजबळांवर निशाणा. छगन भुजबळांच्या राजीनाम्याची प्रत सुद्धा बाहेर आली नाही. आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ यांनी राजीनामा कोणाला दिला? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका. राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राज्यपालांकडे द्यावा. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन. बॉम्ब शोधक पथकाच्या पाहणीनंतर अफवा असल्याचं स्पष्ट. उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर. सावंतवाडीत उद्धव ठाकरेंची सभा. सभेतून उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. कुणी कितीही सभा घेऊ, महायुतीचाच खासदार येणार. उद्धव ठाकरेंच्या सभेवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. कोकणामध्ये येऊन उद्धव ठाकरे काय दाखवणार? जेवढे आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा. शिवसेना नेते रामदास कदमांची ठाकरेंवर टीका. सिल्वासा इथं ठाकरे गटातील 500 कार्यकर्ते मनसेमध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश पार. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती तालुक्यातील मळदमध्ये स्टेकिंग ट्रॅकचं उद्घाटन. चंदूकाका सराफ यांच्या फार्मचीही अजित पवारांकडून पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली. सोलापुरातील तिऱ्हे गावात दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर अजितदादांची हुरडा पार्टी. विदर्भात अजित पवार गटाला एकच जागा सोडण्याचा भाजपचा विचार. भंडारा गोंदियाची जागा भाजप लढवण्याच्या विचारात. सूत्रांची माहिती. महायुतीत शिवसेनेच्या कोट्यातील रामटेक मतदारसंघावर भाजपचा दावा. भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती. राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या. सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष शिगेला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप. कोस्टल रोड उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट. कोस्टल रोड पूर्ण नाही तरीही काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न. कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतलं शिर्डींच्या साईंचं दर्शन. साईबाबा संस्थांच्या वतीनं आठवलेंचा सत्कार. जळगावमधील अमळनेरच्या तत्वज्ञान केंद्रात साने गुरुजींचं वास्तव्य होतं. साने गुरुजी ज्या खोलीत राहत होते त्या खोलीला साने गुरुजी स्मृती कक्ष असं नाव देण्यात आलं. महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार. राज्यातील किमान तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घटण्याची शक्यता. पुणे लोणावळा मार्गावर आज रेल्वेचा मेगा ब्लॉकमुळे पुणे लोणावळा मार्गावरच्या 16 गाड्या रद्द तर काही गाड्या उशिरानं. ठाणे स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. 1731 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून 6,02,000चा दंड वसूल. उरण ते नवी मुंबई दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेची 20 दिवसात 13 लाखांची कमाई. दररोज या मार्गावरून 2,500 ते 3,000 प्रवाशांचा प्रवास. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्यानं भूमिपूजनातील मोठा अडथळा दूर. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन होण्याची शक्यता. नवी मुंबईतील 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा. मुंबई उच्च न्यायालयाचे नवी मुंबई महापालिकेला आदेश.
राज्यात 40 ठिकाणी रोपवेची उभारणी होणार. प्राचीन मंदिरं, गड किल्ल्यांवर पर्यटकांना पोहोचता यावं यासाठी निर्णय. सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे नितीन गडकरींचे निर्देश. लातूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी. डोक्यात दगड लागल्यानं एक तरुण जखमी. कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी तरुणांनी नेत्यांचा बॅनर फाडला. गडचिरोलीत पोलीस दलाकडून मॅरेथॉन स्पर्धा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळ्यात पोलीस दलाच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. 13,000हून अधिक धुळेकरांचा रन फॉर पांझरा या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. धोमचा उजवा कालवा फुटला. लाखो लिटर पाणी वाया. साताऱ्यातील व्याजवाडी परिसरातली घटना. एका महिन्यात वाई तालुक्यात 2 ठिकाणी कालवा फुटण्याच्या घटना. नागपूर जिल्हा परिषदेत उद्या भाजपचं आंदोलन. युवक काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं फासलं होतं, त्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार. मुलुंडमध्ये नागरिकांचं मूक मानवी साखळी आंदोलन. प्रकल्प बाधितांच्या वसाहतीला आणि धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध. मतदानावर बहिष्कार घालण्याचा मुलुंडमधील नागरिकांचा इशारा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल. भाजपच्या युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा. जेवणात चुका काढल्यानं पत्नीचा पतीवर चाकूनं हल्ला. पुण्यातल्या हडपसर भागातली धक्कादायक घटना. हडपसर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात गांजाची तस्करी करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. 2 लाखांच्या गांजासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी शहराजवळ कुवारबावमध्ये दुकानाला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. पालघरच्या बोईसर चिल्हार MIDC मार्गावर अपघात. भरधाव 4 चाकी वाहनाची बाईकला धडक. 2 जण गंभीर जखमी. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावात काविळीची साथ. 15 जणांवर उपचार सुरू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 6 वर्षाच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा अकलूज लावणी स्पर्धेला होणार सुरुवात. 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान स्वरूपा राणी मोहिते पाटलांकडून स्पर्धेचं आयोजन. बुलढाणा शहराच्या मलकापूर रोड परिसरात बिबट्याचं दर्शन. भरवस्तीत बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये दहशत. मलकापूर शहराजवळ बिबट्या दिसला आणि यामुळे आता भरवस्तीत हा बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.